केक बनवायला आवडतोय पण परफेक्ट बनत नाहीये. मग आता या काही बेसिक मिस्टेक्स आहे का. आणि वेलकम, हा आहे आपल्या द बेकिंग सिरीजचा पार्ट 3, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला या बेसिक मिस्टेक्स सांगते. तर या आपली पहिली मिस्टेक आहे, आपण ओव्हर मिक्सिंग करतो बॅटर्स. तर आपण जेव्हा केक बनवतो तेव्हा आपण जे बॅटर बनवतो ते ओव्हर मिक्सिंग करायचं नाही, ते प्रमाणात मिक्स करायचं. ओव्हर मिक्सिंग केल्यानंतर त्यातले एअर बबल्स निघून जातात आणि आपला केक पाहिजे तसा फुगत नाही. त्याच्यानंतर मिस्टेक नंबर 2, तर ज्याच्यामध्ये आहे की आपण जेव्हा केक बनवतो ना तेव्हा आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे ते गरम करायचं असतं 10 मिनिटं आधी, लो टू मिडियम फ्लेमवरती. त्याच्यानंतर मिस्टेक नंबर 3, आपण जेव्हा केकसाठी सगळं साहित्य घेतोय तेव्हा ते एका व्यवस्थित मेजरमेंटने घ्यायचं, अंदाजे घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपण जर अंदाजे गोष्टी घेतल्या तर आपला अंदाज चुकतो आणि आपला केक बिघडतो. त्याच्यानंतर नंबर 4, आपण जेव्हा केक बेक करायला ठेवणार आहे तेव्हा तो सतत उघडून बघायचा नाही. आय नो एक्साइटमेंट आहे, पण एक्साइटमेंट थोडा वेळ बाजूला ठेवायची आणि जोपर्यंत केकला 25 ते 30 मिनिटं होत नाहीत तोपर्यंत केकचं जे लीड आहे ते अजिबात उघडायचं नाही. आणि त्याच्यानंतर मिस्टेक नंबर 4, केकसाठी लागणारं सगळं साहित्य हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे. अजिबात रूम टेम्परेचरपेक्षा म्हणजे रूम टेम्परेचरला येईपर्यंत तुम्ही वेट करा, किंवा फ्रीजमधलं खूप थंड पदार्थ वापरणे, म्हणजे जसं की बटर झालं, किंवा फ्रीजमध्ये सपोज तुम्ही एग्ज वगैरे यूज करत असाल तर ते यूज करणं, अशा गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला जे काही साहित्य लागते ते सगळं रूम टेम्परेचरला पाहिजे. थँक्यू. माझ्या जर्नीला फॉलो करण्यासाठी, माझी जर्नी बघण्यासाठी या पेजला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.